मला जे काही विटांचं काम दिसतं ते पेशवा का झालं 1733 मध्ये पेशवाने रायगडाची जी काही ताकदीली केली होती. दगडाचं जे काम आहे आपल्या राजांच्या काळात रायगडाच्या प्रत्येक वाडी महाल आपण पाहतो यावर छतं होती त्या काळामध्ये. लाकडी कॉलम, मातीची कौलं आणि पैठणी सजले त्या काळात वाडी होते रायगड. की रायगड किल्ला 10 मे 1818 मध्ये इंग्रजांचे 2 अधिकारी होते, कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल. तोफांचा मारा केला दक्षिणेकडचं दारुचं कोठार उद्ध्वस्त केलं आणि आपला रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे 11 दिवस आपला गड जळत होतो. लाकडी होतं हे जळून गेलं. एक कल्पना करा की राजस्थान मधले किल्ले सुरक्षित आहेत कारण ते राजे शरण गेले. मराठ्यांचा आपला इतिहास आहे. अरे अंधाराला घाबरत नाही, त्याला आभाळाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही. ही मर्द मराठ्याची जात आहे, ही मर्द मराठ्याची जात आहे. त्या काळात इंग्रज देखील घाबरले की मराठ्यांचे किल्ले आहे तसे ठेवले तर बंड करतील, प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल. आपले गडकोट त्याने उद्ध्वस्त केले. त्या काळात की रायगड आपला इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे 11 दिवस आपला हा गड जळत होता. हे लाकडी होते पूर्णपणे जळून गेलं. आता तुम्हाला जगदीश्वर महादेव मंदिरात जायचं आहे. बाजारपेठेपासून 1 किलोमीटर अंतर. मंदिराचा आकार पाहिला इस्लामी टाईप दिसेल तुम्हाला, मस्जिद टाईप दिसतो, घुमट रचना आहे की मोगलांनी त्याच्यावरती हल्ले करू नयेत. मुघल आपल्या हाताने आपला कलेचा नाश करणार नाहीत. आतमध्ये शिवलिंग आहे आणि हनुमानाची मूर्ती आहे. जगदीश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि उत्तराखंडातले कविभूषण यांची भेट झाली गडावर महादेवाच्या मंदिरात. मालिकेत तुम्ही काव्य ऐकताना भूषणांचे काव्य आहेत की इंद्र जमी जंब पर, बाड वसुअंब पर, रावण सदंब पर, रघुकुल राज हे, पवन परी बहा पर, संपूर तिरहा पर, जो शस्त्र जहा पर, राम ध्युज राज हे, दावा ध्रुव दुंड पर, चिता मृग झुंड पर, भूषण विदुंड पर, जैसे मृग राज हे, तेज तम अंश पर, कर्ण जिमी कंस पर, त्योम लेंछ वंश पर, शेर शिवराज हे, शेर शिवराज हे, शेर शिवराज. इतकं आवडलं राजाचं काव्य. 14 वेळा काय म्हटलं तो भूषणाने. या काव्याचा अर्थ होतो इंद्राने जिंबसूर अक्षर मारून आपला विजय घोषित केला. इंद्र जिमी जिंबपर. बाड म्हटलं की समुद्र हा लाटांवरती आपला विजय घोषित करतो. लाटच्या वाक्यात म्हटले की मलेंच म्हणजे मुघल आणि मुघलशाही उद्ध्वस्त करण्यासाठी शेर शिवरायांचा जन्म जिजाऊ मातेंच्या पोटी झाला. महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. दुसरे काव्य आहे काशी हो की कला जाती और मथुरा में मस्जिद बसती, अरे अगर न होते शिवराय तो सुन्नत होती सबकी, सुन्नत होती सबकी. मंदिराच्या बाजूला आपल्या महाराजांची समाधी तिथे. 4 धाम करा, तीर्थयात्रा करा, पंढरीची वारी करा, पण जीवनात येऊन मनुष्याने रायगडाची वारी करा. शिवरायांच्या समाधी समोर नतमस्तक हो आणि मानाचा मुजरा करा, मानाचा मुजरा करा. की महाराज होते पण आपण 33 कोटी देवदर्शन करतो. हिंदू धर्म टिकला आहे म्हटलं तर छत्रपती शिवरायांच्या समाधीचं जे मूळ बांधकाम केलंय हे धर्म छत्रपती संभाजी महाराजांनी समाधी बांधली महाराजांची आणि समाधीचा जीर्णोद्धार महात्मा ज्योतिराव फुलेंनी केला 1869. आणि नंतर या किल्ल्यावरती लोकमत आले. राजांच्या समाजा बाजूला वाघ्या नावाचा कुत्रा स्मारक आहे, पण त्यात काही मतभेद आहे. काही अभ्यासकार म्हणतात महाराजांचा एक कुत्रा होता, काही म्हणतात नव्हता. तर कोर्टात केस चालले. इतिहासकार याविषयी संशय करतायत. समाधी मंदिर पाहताना पायरीवर नावाची पाटी आहे की ज्या कलाकाराने हा रायगड किल्ला बांधला, स्वतःची प्रॉपर्टी विकली, कर्ज काढलं, झोपडीत हिरोजी राहिले, रायगडाची बांधणी पूर्ण केली. महाराजांनी गडा विचार दरबारामध्ये हिरोजी काय पाहिजे बोला. 10 गावांची वतनदारी, सोनं नाणं हिरे माणिक मोती मागा. हिरोजी शिवरायांना म्हटले राज आम्हाला काही नको महाराज, ज्या ज्या वेळी तुम्ही जगदीशवाला येता महाराज दर्शनाला, तुमच्या उजव्या पायाची धूळ ज्या ठिकाणी पडते तेथे आम्हाला नावाचे पाटी लिहिण्याची अनुमती पाहिजे. सेवेचे ठाई तत्पर हिरो चिंतूर. महाराजांनी वाचलं नाव. राजांच्या डोळ्यातून अश्रुगाय. राजे म्हटला हिरोजी तुमच्या नावाची पाटी सिंहासनाच्या इथे बसवा, नगारखाली लिहा, गडाचा मुख्य दरवाजा तिथे लिहा. हिरोजी म्हणतात राजा नाही, ज्या ज्या वेळी तुम्ही जगदीशवाला येता तुमच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी. हे जे काम केलंय हे जगदीश्वराच्या चरणावरती आपण की माझ्या येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला वाटावं आपण देखील आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या भारतासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या गावासाठी काही ना काही केलं पाहिजे. राजांचं नाव नाही पण कलाकाराचं नाव आहे. हा आपल्या राजांच्या मनाचं मोठेपणा. आणि तिथेच भिंतीवर एक कोरलं त्या काढलं शिलालेख पत्र, गडाचं गॅरंटी कार्ड. राजे म्हणतात गड बांधला तुम्ही हिरोजी, पण या रायगडाची शाश्वती काय आहे, गडाची गॅरंटी काय आहे. गॅरंटी पत्र दिलंय श्री गणपती नमा प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानन धनुतनया
लाजच्या वाक्यात म्हणतात याव याव चंद्र दिवाकरो आणि विलसत शास चुंबते, की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत केली कामं आपल्या गडाची ही अबाधित राहतील, हे त्यांचं गॅरंटी पत्र गडास पाहायला भेटतं. इंग्रजांनी हल्ला केला असतं आहे तसं आपल्याला पाहायला भेटलं असतं. दोन वस्तू शाबूत आहेत, नगारखाना आणि महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही जाणतानाच एक महानाट्य पाहिलं असेल की औरंगजेब शिवरायांचा कट्टर दुश्मन. औरंगजेब सुद्धा आपल्या शिवरायांची स्तुती करतो, राजाची तारीफ करतो, हे महाराजांचं वैशिष्ट्य म्हणतात. औरंगजेबा दरबारामध्ये औरंगजेबाचा मुलगा शेजारी असतो. औरंगजेब काय म्हणतो, ये सब फजूल है शेजादे, चंगेज तैमूर के खून में कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधा से लेकर तंजावर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली मोहब्बत दौलत, ये सब क्या देख रहा है. शिवाजी ने हमारी आंखों के सामने हमारे संतरों की तामील कर चुकी. ये हमारी मामूजान मिर्जा अमीर उलुम राव, नवाब आजम अबू तलेब, शाइस्ते खान साहब. शेजादे, आप कभी ये शायद समझ नहीं पाओगे, क्योंकि इश्क मोहब्बत गिरफ्तार, नाच गाना और शराब, आप लोग बहादुर शिवाजी राजा को भी समझ नहीं पाओगे. शिवाजी राजा ने तो मजबूत किले बनवाए और मजबूत जमीर के लोग तैयार किए. वो कभी थकते नहीं, रुकते नहीं, झुकते नहीं, और तो और कभी बिकते भी नहीं. हिंदुस्तान की हर चीज हम खरीदी करेंगे, लेकिन शिवाजी के कभी खुददार खादिमों ने किसी को बिकने नहीं दिया. कि हमें दुश्मन जो मिला ये है शिवा जैसा, शिवा जैसा, शिवा जैसा. की औरंगजेब सुद्धा आपल्या शिवरायांची स्तुती तारीफ करतो, हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे. रायगडास शिवराज्याभिषेक सोहळा अनेक काही शाही मंडळ घडवतात. एका शाळेत असं म्हटलं होता की अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. या देशाला आणि या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा जाऊनचा शोभा पाहिजे. दुसरा शेर म्हटलेला आहे की तव तेजातील एक किरण दे, तव ध्येयाचा एक अंश दे. की रायगडावर येऊन महाराजांचे गुण आपल्या अंगी आला पाहिजे, तर रायगड सफर, रायगड दर्शन आपलं पूर्ण होईल. जेवढे आपण छत्रपती शिवरायांचे ऋणी आहोत, एवढे आपण राष्ट्रमाता, राजमाता, जिजाऊ मातेंची ऋणी आहोत. त्यांची समयदर्शन घेणं हे भारतीय नागरिकाचं परम कर्तव्य आहे. रायगडाचा पायथा पाचाड गाव, 9 एकर परिसरामध्ये राजांनी आऊसाहेबांना राजवाडा बांधला होता आणि त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाई राणी साहेब होत्या. ह्या पायथ्याला पाचाड गावी राहत होत्या. एक तख्त्याची विहीर आहे की महाराज गेली विश्रांती तिथे बसायची महाराज. पाचाड गाव म्हटलं की रायगडाचा पायथा. आता वातावरण चांगलं असेल मग मी किल्ले दाखवले असते. तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, सोनगड, मानगड, सांभारगड आणि मकरंदगड अशा 8 किल्ले रायगडात दिसतात वातावरणावरती. तुम्ही त्या काळले शौचालय पाहून घ्या. जाताना इथे वाकून जा, डोक्याला लागतो, सूचना आहे. राईट कमी अनेक लोक लागतात, ते पाहून घ्या. नंतर तुम्हाला दरवाजा दाखवतो, मेणा दरवाजा बघून घ्या.